महाराष्ट्राची प्रगती आणि उन्नती करणारा महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे संबंध महाराष्ट्र पाहतोय। 14 जिल्ह्यांमधून हा महामार्ग येणार आहे, परंतु कोल्हापूरमध्ये त्याला विरोध आहे असं भासवण्याचं काम काही मंडळी करत होती। आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी यांनी आज इथं मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे। त्यांनी स्वतःहून हजारो शेतकऱ्यांनी सह्या देऊन आम्ही आमच्या जमिनी या प्रगतिशील असणाऱ्या महामार्गासाठी देत आहोत अशा पद्धतीचं आवाहन करून हा मेळावा घेतला। या मेळाव्यासाठी आम्ही उपस्थित राहून मी असेल, आमदार राजेजी क्षीरसागर, आमदार गोपीजी पडळकर यांनी आम्ही या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत ही ग्वाही दिलेली आहे। या सर्व शेतकऱ्यांचा, बाधित शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे किंवा जी मागणी आहे की आम्हाला चांगला दर मिळाला पाहिजे, जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर आम्हाला करता येईल। 3 दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते, त्या दिवशी रात्री 11 वाजता 100-200 शेतकरी यापैकी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे महाराष्ट्रातला सर्वात चांगला उच्चांकी दर आम्ही या शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याला समर्थन मिळतंय। आणि आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी इथं येऊन 6 ठराव केलेले आहेत। हे 6च्या 6 ठराव आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पुढं नेण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगला मोबदला देऊ याचंही अभिवचन आम्ही या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे। हा जो मोर्चा निघणार आहे हा कुठेतरी त्याला राजकीय वाद देतो। मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होऊ नये यासाठी काही मंडळी, काही शक्ती काम करतात, त्याचाच भाग हा एक आपल्याला पाहायला मिळतो। मी स्वतः बाधित आहे, माझी सुद्धा जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे आणि म्हणून आपण पाहू शकता, इथं संख्याच बघू शकता आपण की कशा पद्धतीने लोक समर्थन करतायत। 12 तारखेला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये बाधित शेतकरी किती असतील याची मला शंका आहे। त्याचबरोबर ज्यावेळी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दर घोषित करतील किंवा ज्या मागण्या त्यांच्या मान्य करतील त्याच्यानंतर असणारा हा विरोधाभास सुद्धा कमी होईल। जे शेतकरी आज तयार नाही आहेत, चांगला मोबदला मिळत असल्यानंतर तेही यामध्ये सामील होतील याचा मला विश्वास आहे। किती बाधित शेतकऱ्यांचं समर्थन आहे? आज 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी समर्थन सह्यासह, फोन नंबरसह दिलेली फाईल आज आपल्या समोर मीडियासमोर आपण इथं दाखवलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा त्याची एक प्रत दिलेली आहे। फक्त कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत। हे पहा, स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आम्ही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही, कुठल्याही पद्धतीचा निर्णय लादणार नाही। सर्वसमावेशक, सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाईल। आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितले आहे, आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जे लोक विरोध करतायत त्यांना भेटून त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी, याचे फायदे तोटे सांगण्यासाठी आम्ही त्यांना भेटून त्यांचं मन वळवू असा मला विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांना भेटलेलं जे शिष्टमंडळ होतं, मुख्यमंत्र्यांना भेटलेलं जे शिष्टमंडळ होतं त्यामध्ये किती जिल्ह्यातले शेतकरी होते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलं शिष्टमंडळ जे होतं त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातले 12च्या 12 तालुक्यातले शेतकरी उपस्थित होते।